सध्या सर्वत्र जे आहे लोकसभेचे वातावरण होत आहे आणि अशात जे आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज भंडारा जिल्हा दरम्यान आपण आले आहात, लोकसभेची तयारी भंडारा जिल्ह्याची काय म्हणताय? लोकसभेला आम्ही भंडाराच नाही, चंद्रपूर सर्वच लोकसभेचे आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाला उमेदवार द्यायची चाचपणी चालू आहे। त्यासाठी कार्यकर्त्याचं संघटन, काही पक्षातले लोक प्रवेश करतात, त्या दृष्टीने आजचा प्रोग्राम झाला आणि आम्हालाही भंडाऱ्यामध्ये 3 कॅन्डिडेट अतिशय चांगले मिळालेले आहेत। पण ते आत्ताच डिक्लेअर करणं योग्य नाही। ती मुंबईला गेल्यानंतर ते पार्लमेंटरी कमिटीवर त्या तिघांची स्क्रुटिनी केली जाईल आणि त्यातून एक माणूस देईल। आम्ही पहिल्या सुटला जिंकण्याची भूमिका नाही, पण वोट ऑफ पर्सेंटेज आम्हाला चांगलं मिळतील अशी आम्ही अपेक्षा भंडारा जिल्ह्याकडून करतो। आपण जे सांगितलं की भाषणादरम्यान सांगितलं की काँग्रेस किंवा भाजपाला मतदान करू नका, बाकी इतर घटक पक्षांना, जे लहान पक्ष आहेत त्यांना मतदान करा, ते याबद्दल आपले काय मत आहे? नाही, काँग्रेस आणि भाजप यांनी काँग्रेसने सत्ता घेतलेली आहे, भाजप सत्तेत आहे। तुम्ही रिजनल पार्टीला जर वोटिंग दिलं तर उद्या विदर्भासारखा प्रश्न सुटेल, सामान्य माणसांचा प्रश्न सुटेल। म्हणून मी लोकांना अपील केलं की ह्या 2 पक्षापासून सावध राहून तुम्ही रिजनल पार्ट्यांना सहकार्य करावं, ही त्यामधून मेसेज द्यायचा होता मला। आणि जे आहे आपण सांगितलं की हे भाजपसारखा पक्ष जो आहे तो इतर पक्षांचा वापर करून घेतो आणि सोडून देतो, तर याचा आपला अनुभव काय आहे नेमका भाजपचा? अनुभव आता आम्हाला आमचा आमदारच फोडला। भाजप काय करतं, पहिल्या सुटला छोट्या पक्षाचा वापर करतं, नंतर वाऱ्यावर सोडून देतं। तर आता छोट्या पक्षांनीच मोठं व्हायचं ठरलं आहे। आम्हीच ठरलं आहे की भाजपची जागा राष्ट्रीय समाज पक्ष कसा घेईल, त्यासाठी आमचा आहे दौरे चालू आहे। आणि जे मराठा समाजाला जे आरक्षण देण्याची भूमिका आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्याला काय वाटतं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। फक्त आमची त्यांना विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। नक्कीच जे आहे मराठ्यांचं आरक्षणही जे आहे ते योग्य पद्धतीने वेगळं द्यावं असं मत त्यांनी सांगितलेलं आहे। सोबतच भंडारा लोकसभेची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी उमेदवार शोधणं सुरू आहे असे महादेवराव जानकर यांनी सांगितलेलं आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।